नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी केमिस्ट्री CET संदर्भात। तर बघा मित्रांनो, केमिस्ट्री CET संदर्भात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। अतिशय धक्कादायक बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी केलं जात असतं। तुम्ही जर फार्मसीला ॲडमिशन घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जात असतं, आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी देखील तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जात असतं। म्हणजे संपूर्ण तुमच्या ॲडमिशन्स होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर लवकरात लवकर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, केमिस्ट्री CETच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, लोकमतमध्ये आलेली बातमी आहे, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित। तर बघा, केमिस्ट्री CETच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, एप्रिल-मे दरम्यान झालेल्या केमिस्ट्री CETच्या गणित विषयाच्या 4 प्रश्नांच्या उत्तर तालिकेतील चुकीच्या उत्तरांची दखलच राज्याच्या CET सेलने घेतली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे। 10 मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फॉर्म्युला तर अभ्यासक्रमातच नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे। महत्त्वाचे म्हणजे हाच प्रश्न गेल्या वर्षीही विचारण्यात आला होता, त्यावेळीही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता, मात्र तेव्हाही त्याची दखल घेतली गेली नव्हती। या प्रकारामुळे केमिस्ट्री CETच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, अशी तक्रार माइंड सेटर्स प्रायव्हेट ट्युशन्सचे प्राध्यापक सुनील भट यांनी उपस्थित केलेला आहे। ही परीक्षा 22 ते 30 एप्रिल PCB आणि 2 ते 16 मे PCM दरम्यान घेण्यात आली होती। एकूण 30 सत्रात ही परीक्षा झाली, त्यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयावरील एकूण 5100 प्रश्नांचा समावेश होता। या प्रश्नांबाबत 1425 आक्षेप नोंदवण्यात आले होते, त्यापैकी 47 आक्षेपांचे निराकरण करण्यात आले। यात गणितातील 4 प्रश्नांचा समावेश नसल्याने अनेक चिंताग्रस्त विद्यार्थ्यांनी CET सेलला भेट देऊन आत्तापर्यंत हा प्रकार लक्षात आणून दिला आहे, मात्र आता कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही असे सेलकडून सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। तर पाहू शकता मित्रांनो, एक पर्सेंटाईल या ठिकाणी ॲडमिशनसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आटापिटा सुरू आपल्याला पाहायला मिळतो। तर बघा, एक आक्षेप जो आहे तो 1000चा प्रश्नावर आक्षेप घेणे ही विद्यार्थी पालकांसाठी महागडे प्रकरण ठरते। प्रत्येक प्रश्नाकरता पालकांना 1000 रुपये मोजावे लागतात, परंतु ते मोजूनही विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचे योग्य निराकरण होत नसल्याचे दिसून येताना आपल्याला पाहायला मिळते। तर बघा, आक्षेप असलेले इतर जे काही 3 प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळतात। विद्यार्थ्यांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। आजचीच बातमी या ठिकाणी आहे। तुम्हाला देखील मित्रांनो काय वाटते या संदर्भात, तुमचं जे काही मत असेल या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।